नमस्कार. आज आपण गौरी गणपती विशेष नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने चवीला भन्नाट आणि 1 महिना आहे अशी टिकणारी बिस्किटासारखी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी बनवतोय. आणि ही शंकरपाळी आपण केळ घालून बनवली आहे, त्यामुळे चवीला भन्नाट लागते. तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे. आता यामध्ये इथे मी 2.5 कप मैदा घेणार आहे. साहित्य मोजून घेण्यासाठी तुम्ही घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा अशा पद्धतीने मेजरिंग कप सेट करून घ्या. वजनी प्रमाणामध्ये हा मैदा 250 ग्रॅम आहे. त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये एकदम थोडंसं म्हणजे 1-2 चिमूटभर मीठ घालायचं. कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये मीठ घातलं ना की पदार्थाची चव दुप्पट वाढते. मीठ घातल्यानंतर आता मैद्यामध्ये ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता इथे मी 4 चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे. आता हे गरम केलेलं तूप या मैद्यामध्ये घालायचं. आता या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकता. मी 4 मोठे चमचे तूप घेतलं होतं, त्याच प्रमाणामध्ये तुम्ही 4 मोठे चमचे तेल घेऊ शकता. तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालताना अशा पद्धतीने धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतरच घालायचं. तुपाचं मोहन घातल्यानंतर आता हे मैद्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. सुरुवातीला हे तुपाचं मोहन गरम आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेतलं आहे. जेव्हा हाताला चटका बसणार नाही, हाताला सहन होईल एवढं हे थंड झालं की त्यानंतर हाताने हे तूप मैद्यामध्ये चोळून एकसारखं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे जे तुपाचं मोहन आहे ते मैद्यामध्ये एकसारखं बसलं पाहिजे, सर्व मैद्यामध्ये एकसारखं लागलं पाहिजे. तर इथे पहा, या पद्धतीने हाताने चोळून मैद्यामध्ये हे तूप आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पहा, मैद्यामध्ये हाताने चोळून तूप एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. अलगद हाताने जरी मूठ वळली तरी छान मूठ वळली जातीये, गोळा तयार होतोय. म्हणजे परफेक्ट असं तुपाचं मोहन यामध्ये बसलंय. त्यानंतर आता यामध्ये ज्या कपाने मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने पाऊण कप म्हणजे एका कपाला थोडीशी कमी इतकी पिठी साखर घेतली आहे, ती घालायची. अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. आता आपण यामध्ये केळ घालणार आहोत, त्यामुळे पिठी साखरेचं प्रमाण कमीच वापरायचं आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पूर्ण 1 कप पिठी साखर वापरू शकता. आता पिठी साखर आणि वेलची पूड घातल्यानंतर ती सुद्धा हाताने चोळून या मैद्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची. तर इथे पहा, पिठी साखर सुद्धा मैद्यामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला केळ घालायचं आहे. तर इथे मी 2.5 कपाच्या प्रमाणामध्ये मैदा वापरला आहे. त्यासाठी मी यामध्ये 2 केळी घालणार आहे. आणि हे केळीचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. गोडाला सुद्धा ही शंकरपाळी परफेक्ट होते. तर आता केळीची साल काढायची आणि अशा पद्धतीने खिसणीने खिसून केळी यामध्ये घालायची. केळी खिसूनच घालायची किंवा मिक्सरला फिरवून बारीक वाटून घेऊन घातली तरी सुद्धा चालेल, पण हाताने मॅश करून घालायची नाही. नाहीतर मग केळीचे मोठे पीस कण तसेच राहतात आणि शंकरपाळी बनवताना ती लाटताना केळीचे कण तसेच राहिल्यामुळे व्यवस्थित लाटता येत नाही आणि खुसखुशीत सुद्धा होत नाही, कारण व्यवस्थित तळलीच जात नाही. तर इथे पहा, केळ मी अशा पद्धतीने खिसून घेतले. आता दुसरं केळ सुद्धा याच पद्धतीने मी खिसून घेते. तर इथे पहा, दोन्ही केळं मी यामध्ये खिसून घेतले आहेत. आता यामध्ये अजिबात थेंबभरही पाणी न वापरता जे केळ आपण खिसून घातलं आहे त्यामध्येच हा मैदा मळून घ्यायचा आहे. अजिबात पाण्याचा वापर होत नाही. केळाचं जे मॉइश्चर आहे, जी पेस्ट आहे, त्यामध्येच हे पीठ अगदी छान आणि सहज मळून होतं. आपण यामध्ये पिठी साखर सुद्धा घातली आहे, त्यामुळे सुद्धा या पिठाला छान घट्टसरपणा येतो. तर या ठिकाणी अजिबात पाण्याचा वापर न करता हे पीठ जे केळ आपण खिसून घेतलंय त्यामध्येच मिक्स करून मी मळून घेते. तर इथे पहा, केळीमध्येच हे पीठ मी छान एकसारखं मिक्स करून घेतले आणि मळून घेतलं आहे. परफेक्ट घट्टसर असा हा गोळा तयार झाला आहे. जसा आपण नेहमी शंकरपाळी बनवताना पीठ मळून घेतो ना, अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ तयार झालं आहे. त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता जर तुम्हाला गडबड असेल, पटकन या शंकरपाळ्या बनवायच्या असतील, तरीसुद्धा तुम्ही पीठ मळून घेतलं की लगेच ही शंकरपाळी बनवून घेऊ शकता. तर इथे पहा, एक अर्धा तास झाला आहे. पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे. पहिल्यापेक्षा तुम्ही पाहू शकता थोडंसं पीठ सैलसर झालं आहे. पुन्हा एकदा हे पीठ एक अर्धा मिनिटभर मी मळून घेते.
पिठाची तुम्ही पुन्हा एकदा सांगते कन्सिस्टन्सी पहा, त्याचसोबत टेक्स्चरसुद्धा पाहू शकता। तर इथे एक अर्धा मिनटं पुन्हा हे पीठ मी मळून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता आतमध्ये छान जाळी तयार झाली आहे। आता आपण याच्या शंकरपाळ्या बनवून घेऊयात। त्यासाठी मळून घेतलेल्या पिठातील आपण नेहमी चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा गोळा बनवतो त्याच्या दुप्पट आकाराचा गोळा आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे। त्यानुसारच मळून घेतलेल्या पिठातील पीठ घ्यायचं आणि चपातीसाठी बनवतो त्या गोळ्यापेक्षा दुप्पट आकाराचा गोळा बनवून घ्यायचा। त्यानंतर तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा। पोळपाट घेतला आहे। आता हा तयार गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी शंकरपाळीला छान अशा लेयर्स सुटाव्यात, शंकरपाळी छान बिस्किटासारखी खुसखुशीत व्हावी यासाठी मी एक टिप सांगणार आहे। तर इथे पहा तयार केलेला गोळा मी मध्यम जाडसर असा लाटून घेतलाय। त्यानंतर काय करायचं, हा गोळा आपल्याला फोल्ड करून याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर जो रोल केलेला आहे त्याचं एक टोक फोल्ड करून दुसऱ्या टोकापाशी जोडायचं। त्यानंतर पुन्हा हा तयार केलेला रोल आपल्याला लाटून घ्यायचा आहे। या पद्धतीने फोल्ड करून रोल करून हे शंकरपाळीचं पीठ लाटून घेतलं ना की शंकरपाळ्याला लेयर छान सुटते आणि शंकरपाळी छान अशी तयार होते। तर इथे पहा फोल्ड केल्यानंतर रोल करून घेतला, त्यानंतर पुन्हा एकदा शंकरपाळीचं हे पीठ लाटून घेतलं, त्यानंतर फोल्ड करून चौकोनी आकारामध्ये हे पीठ तयार करून घेतलं आणि आता पुन्हा एकदा हलक्या हाताने हे पीठ मी लाटून घेणार आहे। आता चौकोनी आकार केला आहे तर चौकोनी आकारामध्येच हे पीठ मी छान असं लाटून घेते, म्हणजे त्याची चौकोनी आकारामध्ये पारी तयार करून घेते। आता लाटून घेताना तुम्ही लक्षात ठेवा जास्त जाडसर लाटायचं नाही, 1 सेंटीमीटर इतकं जाडसर हे ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं। तर पुन्हा एकदा हे फोल्ड करून याचा मी चौकोनी आकार बनवून घेतला आहे। आता पुन्हा एकदा हलक्या हाताने हे आपण लाटून घेऊयात। लक्षात ठेवा जेवढ्या वेळा शंकरपाळी तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून लाटून बनवून घ्याल ना तेवढा याला पदर खूप छान सुटतात आणि शंकरपाळी खुसखुशीतच होते। तर इथे पहा पुन्हा एकदा चौकोनी आकारामध्ये ही पारी मी लाटून घेतली आहे। पारी लाटून घेताना पुन्हा सांगते जास्त पातळ लाटायची नाही, जास्त जाडसरही लाटायची नाही, मध्यम जाडसर लाटून घ्यायची आहे। तर इथे पहा मध्यम जाडसर अशी ही पारी मी लाटून घेतली आहे। त्यानंतर आता याच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या। तर इथे तुम्हाला हव्या आहेत तशा आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी बनवून घेऊ शकता। आपण नेहमी शंकरपाळी जशी चौकोनी आकारामध्ये बनवतो ना तशीच बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे पहा सुरीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। पहिल्यांदा उभे कट करायचे, त्यानंतर आडवे कट करून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तर सुरुवातीला अशा पद्धतीने बाजूच्या कडा कट करून घेऊ शकता, छान चौकोनी आकार देऊ शकता आणि त्यानंतर या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता। आता सर्व शंकरपाळ्या मी याच पद्धतीने कट करून घेते। तर इथे पहा लाटून घेतलेली पारी उभ्या आडवे कट करून चौकोनी आकारामध्ये मी शंकरपाळी बनवून घेतली आहे। शंकरपाळी तुम्ही पाहू शकता जास्त जाडसरही नाही जास्त पातळही नाही, मध्यम जाडसर आहे। आता ही शंकरपाळी काढून एका ताटामध्ये घेऊयात। याच पद्धतीने राहिलेल्या शंकरपाळी सुद्धा मी एकाच वेळी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर एकाच वेळी तळून घ्यायच्या। असं काहीही नाहीये की शंकरपाळी बनवली की लगेच तळायची। तुम्ही जर एकटे असाल तर माझ्या या पद्धतीने सर्व शंकरपाळ्या एकदाच बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर तळून घ्यायच्या। तर इथे पहा मळून घेतलेल्या सर्व पिठाच्या मी शंकरपाळी बनवून घेतल्या आहेत। आता शंकरपाळी तळून घेऊया। त्यासाठी गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं। कसं ते सांगते। तर इथे मी पिठाचा एक गोळा कढईमध्ये टाकला आहे। पिठाचा गोळा कढईमध्ये टाकल्यानंतर 1 सेकंदाभरामध्येच तो वरती येतोय। एवढ्याच टेम्परेचरला हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। हे तेल जसं आपल्याला हवं आहे तसं, म्हणजे छान कडकडीत गरम नसेल तर शंकरपाळी तेलकट होते, त्यामध्ये जास्त तेल शोषलं जातं आणि व्यवस्थित तळली सुद्धा जात नाही। तर इथे मी छान कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे। गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि आता यामध्ये ज्या शंकरपाळी आपण तयार करून घेतल्या आहेत त्या सोडायच्या। सुरुवातीला 1 मिनिटभर शंकरपाळी मोठ्या आचेवरतीच भाजून घ्यायची आहे आणि एका वेळी थोड्याशा शंकरपाळी तेलामध्ये सोडायच्या आणि आता 1 मिनिटभर ही शंकरपाळी अजिबात झारा लावून मी हलवून घेणार नाही। तर इथे पहा शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर 1 मिनिटभर मी छान अशी तळून घेतली आणि त्यानंतर झाऱ्याने आता अलटी-पलटी करत मध्यम आचेवरती ही शंकरपाळी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। लक्षात ठेवा तेल कडकडीत गरम करायचं। त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा, त्यामध्ये तयार केलेली शंकरपाळी घालायची
मोठ्या आचेवर शंकरपाळी 1 मिनिटभर तळून झाली की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत एकसारखी हलवत तळून घ्यायची। तर इथे पहा थोड्याच वेळात शंकरपाळीचा रंग बदलायला लागलाय आणि तुम्ही पदरसुद्धा पाहू शकता शंकरपाळीला किती जास्त सुटले आहेत। आता आणखी थोडासा डार्क रंग होईपर्यंत मी तळून घेते। तर इथे पहा छान डार्क सोनेरी रंग होईपर्यंत शंकरपाळी मी तळून घेतली आहे। आता ही शंकरपाळी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व शंकरपाळ्यासुद्धा तळून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। आणि आपण या ठिकाणी जेवढा मैदा घेतला होता त्यामध्ये किती वजनी प्रमाणात ही शंकरपाळी बनून तयार झाली ते सुद्धा तुम्हाला सांगते। तर इथे पहा सर्व शंकरपाळी बनून तयार झाली आहे। मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतली आहे। तुम्ही शंकरपाळीचा रंग पाहू शकता। त्यासोबतच ही शंकरपाळी मी तुम्हाला तोडूनही दाखवते। तुम्ही पाहू शकता अगदी बिस्किटासारखी छान खुसखुशीत ही शंकरपाळी तयार झाली आहे आणि यामध्ये आपण जे केळ घातलंय ना त्याचा सुगंध इतका अप्रतिम येतोय। मुलांना बाहेरचे बनाना फ्लेवरमध्ये बनवलेले केक डोनट्स देण्यापेक्षा एकदा घरच्या घरी ही शंकरपाळी नक्की बनवून द्या। आणि या ठिकाणी जे काही मी साहित्य घेतलं होतं त्यामध्ये 550 ग्रॅम इतकी ही शंकरपाळी बनवून तयार झाली आहे। तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून मला सुद्धा सांगायला विसरू नका की तुम्हाला आजची ही केळी घालून बनवलेली शंकरपाळी कशी वाटली। आणि याच पद्धतीने वेगवेगळ्या अशाच रेसिपी व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।